नमस्कार मंडळी, आज आम्ही गेलो होतो शेतात. कशासाठी ते सांगते. तर मी संक्रांतीसाठी माहेरी आले आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की शेतात पार्टी करायची, म्हणून आज लगेच शेतात निघालो. पठाण मामाने ट्रॅक्टर काढला आणि घेऊन गेले आम्हाला शेतात. ट्रॅक्टरमध्ये हसत खेळत, मेन म्हणजे आदळत शेतात पोहोचलो. तर पठाण मामा म्हणजे अगदी कामदार व्यक्तिमत्व. आम्ही सगळ्यांनी ट्रॅक्टरमध्ये सामान काढून घेतलं आणि पोहोचलो आमच्या स्पॉटला. तर काकू आंब्याच्या खोडाला दगड मारत होत्या. त्यांचं बघून मी मारत होते. मला त्याच्या मागचं कारण माहीत नाही. त्या म्हटलं की फुलोरा जास्त आला की आंब्याच्या खोडाला 5 दगड मारायचे, म्हणून मी मारून घेतले. त्याच्या पाठीमागचं लॉजिक मला माहीत नाही. आणि ही आहे आमची बालू. ती मस्तपैकी झाडाखाली बसलेली होती आणि आम्ही शेतातून फ्रेश कोथिंबीर तोडून आणली. आणि माझा भाऊ इकडे खूप काम करत होता. इकडे साफसफाई सुरू होती. त्याला एवढं काम करताना बघून माझे डोळे भरून आले होते. आणि माझी मम्मी इकडे डाळ स्वच्छ धुवून घेतली तिने आणि शिजायला टाकलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मिरची आणि टोमॅटो शिजायला टाकले होते तिने. छान लागतात चवीला. आणि पठाण मामाने मला हे बिबे झाडाचे तोडून फ्रेश आणून दिले होते आणि ते मस्तपैकी चुलीत भाजून देखील दिले. आपण आपल्या भाषेत त्याला बार्बेक्यू म्हणतात. तर हा आहे गावरान बार्बेक्यू. इकडे चालू होती फोडणीची तयारी आणि सगळ्यांनी छान फोडणीची तयारी करून घेतली. इकडे अशोक मामा रोडगे भाजण्यासाठी खड्डा करत होते. तर इथे या बायकांची बडबड सुरूच आहे. सकाळपासून आल्यापासून बडबडच चालू आहे. इकडे काकूनी शिऱ्यासाठी रवा भाजून घेतला होता आणि तिथे बघू शकता तुम्ही आपलं वरण शिजून मस्तपैकी रेडी आहे. नंतर काकूने लगेच शिरा करून घेतला, त्याच्या वड्याही करून घेतल्या. आणि हे छोटे छोटे दगड कशासाठी आहेत तर ते सांगते. हे दगड आमच्या इकडे रोडग्यामध्ये टाकतात. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा तो आतून भाजतो तेव्हा तो दगड गरम झाल्यामुळे व्यवस्थित भाजून निघतो. आणि ह्या बायकांची बघा इकडे बडबड चालूच आहे. आणि 2 महत्त्वाच्या लेडीजने फोडणी देण्याचं काम हाती घेतले. मसाला वगैरे टाकून सगळं फोडणी सगळं तळून घेतलेलं आहे आणि वरणही आपलं झालेलं आहे रेडी मित्रांनो. तर इकडे बघा, आणि जो मगाशी खड्डा केला होता त्याच्यावरती त्यांनी काड्या वगैरे टाकून त्याला तयार केला आणि जाळ्याच्यासाठी केला की विस्तू तयार व्हावं म्हणून. आणि त्या विस्त्यामध्ये नंतर रोडगे टाकलेले होते. इथे अशा प्रकारे सगळ्यांनी हातभार लावला कामाला. आणि त्या विस्त्यामध्ये हे रोडगे असे मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि त्यावर ही अशी माती परत टाकून द्यायची. त्याने काय होतं, गरम मातीमध्ये ते व्यवस्थित भाजले जातात आणि जळत नाहीत. नंतर हे काढून घ्यायचे असे आणि काढून घेतल्यानंतर एका कट्ट्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याला असे साफ करण्यासाठी, स्वच्छ होण्यासाठी असं हे करून घ्यायचं. आणि बघा आपले रोडगे आहेत रेडी. इथे सगळ्यांनी मस्तपैकी गरम गरम जेवण घेतलेलं आहेत आणि आमचे सगळ्यांचे जेवण झालेले आहेत. असा होता माझा आजचा दिवस. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.